तुका शिवनाम तयान बाधे क्रोध काम. पण कधी क्रोध आणि काम कधी जागा होतो ज्यावेळेस त्याचं मन भगवंताच्या भक्तीमध्ये लागत नाही. विषय ओढी भुलला जीव कोण करील यांची कीव. मग ते मन आपल्याला भगवंताच्या भक्तीमध्ये भगवंताच्या नामामध्ये कायम स्वरूप उठता बसता हरिबोला देता हरिबोला घेता सर्व कार्यानंतू हरिबोला भांडता म्हणजे भांडता भांडता सुद्धा हरि म्हणा. सर्व कार्यानंतू हरिबोला. पण हरीला ओळखण्यासाठी मनाला तुम्ही काय करा भक्ती मार्गाला लावा. म्हणून पंढरपुरातील महान संत श्री संत नामदेव महाराज सांगतात नामा म्हणे मना. अभंग सुरुवात काय अभंगाची. धरी रे मना तू विश्वास या नामी अखंड राम नामी ओळखी जे जप करी ऐसा अखंड खंडेना निशिदिनी मना होय जागा. नामा म्हणे मना होय राम रूप आणि अखंडित जप सोहम 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 अहम ब्रह्मास्मी अहम ब्रह्मास्मी. हे ज्या दिवशी मिळणार ना त्या दिवशी तुम्ही भाग्यवान. ही पुण्य उरायली तुमची. ही तुमची सगळ्यांची पुण्य उरायली. पुण्याचा संचय होतोय. परंतु मारुती रायाने छातीमध्ये तो राम बघितला. प्रभू रामचंद्राला गुरु केलं आणि तो राम ज्या नामाने ओळखला अखंड राम नामे ओळखीचे. नामा म्हणे मना होय राम रूप अरे अखंडित जप सोहम सोहम सोहम. आणि हा उपदेश भगवान महादेवाने पार्वती मातेला दिला. म्हणून आदिनाथ गुरु सकळ मचिंद्र तयाचा मचिंद्राने बोध गोरक्ष वळला गहिनी प्रसादे ज्ञानदेवा सार श्री गुरु निवृत्ती वचन प्रेम कोणतं वचन दिलं. अरे मी देव नसून मी आत्मस्वरूप आहे हे वचन दिलं. आणि मग त्याच्या योगाने माऊली ज्ञानोबांनी किती मोठी जगदविख्यात क्रांती केली. अरे श्रीकृष्ण परमात्म्याने मोजक्यांना दिलं. चौथ्या अध्यायामध्ये सांगतात जेन संगेचे पिता वसुदेवासी जेन संगेचे माता देवकीसी जेन संगेचे बंधू बळीभद्राशी अर्जुना ते गोय मी तुझं गुज. अरे त्यांनी सुद्धा सांगितलं मोजक्याला दिलं देवाने. कारण की काळ कमी होता. पण माझे माऊली ज्ञानोबा सांगतात मराठ्यांच्या नगरीला ब्रह्मविद्येचा सुकाळू दे. ये मराठीचे नगरी ब्रह्मविद्येचा सुकाळ करी आणि जेणे घेणे सुखची वरी हो दे या जगाला. माऊली ज्ञानोबा सांगतात सगळ्यांना आता विश्वात्मके देवे येणे वाग्यज्ञे तोषावे तोषोनी बसाय म्हणजे अनुग्रह आणि दान तोषोनी मज द्यावे बसाय. जे घरांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो भूता परस्परे पडो मैत्र जीवांचे दुरितांचे तिमिर जाओ विश्व
विश्व स्वधर्म सूर्य पाहू. आता मला खरं सांगा, जन्माला आलो तुम्ही, मी तुमच्या अंगावर हिंदू म्हणून लिहिलं होतं का? इथं बसलेले सगळे बरं कोणाच्या अंगावर लिहून आलं ना तू मुस्लिम आहे, तू शीख आहे, तू ईसाई आहे, असं काही आलं? बाबा आहे खरं? येतं किंचितही नाही. उपजल्या बांग काशी, नाव नाही तयापाशी, अरे ठेविल्या नावाशी. अरे आपल्याला व्यवहाराच्या रीतीने धर्म वगैरे सगळं सांगितलंय, पण माऊली ज्ञानोबा इतके महान होते, ते सांगतात या विश्वाला स्वधर्माचं ओळख होऊ द्या. स्वधर्म म्हणजे काय? धर्म माझी धर्म स्वस्वरूपे राहणे हाची खरा धर्म. किंवा अजून एका ठिकाणी सांगतात ज्ञानोबा करिता स्वधर्मानुष्ठान रोज तम नाशे जाण ठेवणी शुद्ध अंतःकरण तेच माझे ज्ञान प्रकाशे. त्या ठिकाणी माझं ज्ञान प्रकाशलं जाईल ज्यावेळेस तुम्ही स्वधर्माची ओळख करून घेणार. स्वधर्म म्हणजे काय? अहम ब्रह्मास्मी, अहम ब्रह्मास्मी, मी देवरूप आहे, मी देवरूप आहे. हे खरं, हा खरा धर्म आहे. म्हणून खरा तो एकची धर्म जगाला प्रेमाने सर्व काही जिंकता येतं, प्रेमाने सगळ्यांना आपलंसं केलं जातं. भक्ती प्रेमाविन ज्ञान नको देवा. अभिमान निश्चलवातया माझी, अभिमान निश्चलवातया माझी, अभिमान निश्चलवातया. अभिमान निश्चलवातया माझी.